वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता 14वा असणारा अध्याय गुणत्रय विभाग योगो नाम की अशा प्रकारे आपण सर्व जो आहे हा जीवात्मा काय झालं या तिन्ही गुण सात्विक राजसिक तामसिक या गुणांच्या नादी लागून काय होतो ह्या संसार चक्रामध्ये अडकतो. आणि म्हणून मग या संसार चक्रापासून बाहेर जायचं असेल ते अमृतत्व प्राप्त करून घ्यायचं असेल जन्ममरण रूप संसार जो आहे त्यापासून पुन्हा आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे या गुणापासून अतीत झालं पाहिजे. म्हणजे असणाऱ्या तिन्ही गुण जे आहे या तिन्ही गुणावर काय केला पाहिजे विजय प्राप्त केला पाहिजे. आणि ज्यावेळेस अशा प्रकारे तेच मागच्या श्लोकाच्या 20व्या श्लोकाच्या माध्यमातून तिथं सांगितलं की काय हे जे तिन्ही गुण आहे हा जो जीवात्मा आहे हा जीवात्मा काय ज्यावेळेस वास्तविक काय परमात्माचे परंतु काय झालं या ठिकाणी असणारी अनादी अनिर्वाच्य अविद्येमुळे या तिन्ही गुणांच्या त्रिगुणात्मिका माया तिच्या नादी लागून असणारा तो परमात्मा काय झालं या ठिकाणी काय या जीवभावाला प्राप्त झाला. मग आता त्याला पुन्हा आपलं स्वस्वरूप जर प्राप्त करून घ्यायचं असेल नवैवांश जीवलोके या न्यायानं परमेश्वराचं स्वरूप प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे ज्याचा नाद केलाय त्याचा नाद सोडून दिला. कोणाचा नाद केला या त्रिगुणात्मिका माया जी आहे तिच्या अनुषंगाने या संसार चक्रामध्ये आला. मग काय केलं पाहिजे तिला सोडून दिलं पाहिजे. म्हणजे सात्विक राजसिक तामसिक हे जे गुण आहे या गुणांवर काय केलं पाहिजे त्याने आता विजय प्राप्त केला पाहिजे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस या गुणांवर तो विजय प्राप्त करेल त्यावेळेस काय हा जन्म मृत्यू जरा दुःख हा असणारा जो संसार आहे या संसारापासून काय होईल या सर्व संसारापासून या दुःखरूप संसारापासून रहित होईल तो. आणि काय होईल आपलं असणारं जे स्वरूप म्हणजे काय अमृतत्व असणं ते सांगितलं. ते अमृतत्व जे आहे स्वस्वरूपाचं असणारं ज्ञान की जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुन्हा हा जन्म आणि मरणाचा संसार राहत नाही असं म्हणून त्याला अमृतत्व म्हणतात. न मृत हा अमृत हा पुन्हा मृत्यू नाही. एकदा हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मविद ब्रह्मैव भवती या न्यायानं एकदा हे ज्ञान त्याला प्राप्त झालं की मी कोण चिदानंद रूप शिवोहम शिवोहम सच्चिदानंद असणारं स्वरूप ते शिवतत्व आहे. ते शिवतत्व हे साक्षात माझं स्वरूप. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस त्याचं प्रत्यक्ष असणार अपरोक्ष अनुभूती त्यावेळेस त्याला होईल त्यावेळेस तो या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये येणार नाही. मग काय होईल नंदती नंदती नंदते होतो. त्यापासून तो असणारा पारमार्थिक आनंद जो आहे कुठल्याही विषयाविना स्वस्वरूपाचा असणारा जो आनंद आहे त्या आनंदामध्ये योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगरहीन यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती नंदते. म्हणजे अशा प्रकारे योग असो भोग असो कुठल्याही अवस्थेमध्ये असला तरी अशा प्रकारे ज्यांनी या तिन्ही गुणांच्यावर विजय प्राप्त करून घेतलेला आहे त्याच्या जीवनामध्ये आता काय फक्त आनंदच राहतो. आनंदाच्या व्यतिरिक्त आता काही राहत नाही. म्हणजे अशा प्रकारे मग काय मग ज्यानंतर पुन्हा त्या असणारे जे गुण आहे या तिन्ही गुणांचा जो अतिक्रमण करून जातो मग तो कसा होतो काय होतो पुन्हा अर्जुन त्याच्याविषयी असणारे प्रश्न त्या ठिकाणी स्थितप्रज्ञस्य का भाषा सांगितलं दुसऱ्या अध्यायामध्ये. यद्यपि संपूर्ण अध्याय झाल्यानंतर काही उदाहरणात्मक आपण ज्यावेळेस उदाहरण देतो तेच आपल्या लक्षात व्यवस्थित राहतं. म्हणून त्याची असणारी उदाहरणं ज्याप्रमाणे दिली प्रजहादी यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनैवात्मना की अशा प्रकारे ज्या वेळी मनामधील सगळ्या कामना तो दहन करतो तसंच या ठिकाणी अर्जुन आता प्रश्न करतायत काय म्हणतात कैर्लिंगै स्त्रीन गुणान येतान अतीतो भवति प्रभो किमाचार कथम चैतान स्त्रीन गुणान अतिवर्तते. की तो कशा प्रकारे राहतो तो काय करतो त्याचा आचरण कसा असतो या कोणती लक्षणं त्याच्यामध्ये येतात कोणामध्ये की ज्याने ह्या गुणांना अतीत केलेला आहे. तिथं सांगितलं जसं दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्त केशव चितदिक्रम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम तसंच या ठिकाणी अगदी सेम काय म्हणतात कैर्लिंगै स्त्रीन गुणानेतान
अतीतो भवति प्रभो किमाचार कथम च एतान स्त्रीन गुणान अतिवर्तते. कशा प्रकारे आचार, कशा त्याची लक्षणं काय आहे, त्याचं आचरण कसं असतं. हे भगवंत म्हणाचं की ज्याने या तिन्ही गुणांवर विजय प्राप्त केलेला आहे असा असणारा तो स्थितप्रज्ञ, तो विद्वान, तो ब्रह्मविद, तो कशा प्रकारे राहतो, काय करतो, कसा बोलतो, तेच असणारा प्रश्न पुन्हा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. जिवंतपणेच गुणांना अतिक्रमण करून अमृतत्व प्राप्त करतो. या प्रश्नावरून अर्जुन बोलले की अशा प्रकारे जिवंतपणे या शरीरामध्ये असतानाच तो काय करतो, ते अमृतत्व प्राप्त करतो. हे अर्जुनाच्या लक्षात आलं. आणि मग अशा लक्षात आल्यानंतर मग अर्जुन या ठिकाणी काय करतायत म्हणून मग प्रश्न निर्माण केला की कशा प्रकारे म्हणजे अमृतत्व त्यांनी जर प्राप्त केलेलं असेल, याची देही याची डोळा, तर मग तो राहतो कसा, तो बोलतो कसा, त्याचं आचरण काय, त्याच्यामध्ये कोणती लक्षणं आहेत, हे जे आहे हे सर्व आम्हाला सांगण्याचा तुम्ही भगवंत प्रयत्न करा. आणि म्हणून अर्जुन उवाच काय म्हणतात 21व्या श्लोकाच्या माध्यमातून अर्जुन या ठिकाणी काय म्हणतात ते अर्जुन उवाच काय म्हणतात अर्जुन. कैर्लिंगै स्त्रीन् गुणानेतान् अतीतो भवति प्रभो किमाचारः कथं चैतान् स्त्रीन् गुणानतिवर्तते. की अशा प्रकारे कैहि लिंगैः स्त्रीन् गुणान् एतान् अतीतः भवति प्रभो किमाचार कथं च एतान् स्त्रीन् गुणान् अतिवर्तते. कशा प्रकारे काय करतोय हे प्रभो, काय या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला. की अशा प्रकारे सात्विक, राजसिक आणि तामसिक या तिन्ही गुणाच्या पलीकडे गेलेला तो असणारा जो साधक आहे, तो काय काय त्याची असणारी लक्षणं, किमाचार त्याची काय असणारी लक्षणं, त्याची असणारे तो मनुष्य कशा लक्षणाने युक्त असतो, त्याचं आचरण कसे असतं, कशा प्रकारे तो आचरण करतो, कशा प्रकारे त्याच्यामध्ये असणारी लक्षणं आणि त्या गुणांचे अतिक्रमण कसे केले जावते. आणि हे ते 3 गुण आहे, त्याची लक्षणं तर सांगाच, त्याचं आचरण सांगाच, त्याबरोबर काय त्या गुणांचे अतिक्रमण स्त्रीन गुणान अतिवर्तते. ह्या गुणांना कशा प्रकारे पार करायचं हे सुद्धा थोडक्यात सांगण्याचा आम्हाला या ठिकाणी हे भगवंत प्रयत्न करा. आणि म्हणजे अशा प्रकारे जो या तिन्ही गुणांना पार करतो तो स्थितप्रज्ञ. म्हणजे 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाची असणारी लक्षणं, अथवा 14व्या अध्यायामध्ये असणारा हा गुणातीत जो आहे त्याला गुणातीत शब्द आहे. त्या ठिकाणी स्थितप्रज्ञ शब्द, ज्याची प्रज्ञा स्थित झाली. आता म्हणजे काय झालं, स्थिर झालेली आहे एका ठिकाणी. म्हणजे काय, मग ज्या ठिकाणी प्रज्ञा त्याची स्थिर झालेली आहे, कुठे स्वस्वरूपामध्ये सच्चिदानंद स्वरूप असणारं ब्रह्म, त्या ठिकाणी आता त्याची श्रवण मनन निध्यासनाच्या अनुषंगाने स्थानिखन न्यायेन की परमेश्वरच से अंतर्बहिष्ठ तत्सर्व व्याप्यम नारायण स्थित, की सर्वत्र तो नारायणच, त्या नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. अशा प्रकारे दृढ प्रज्ञा झालेली, स्थित झालेली आहे प्रज्ञा. त्याच्या प्रज्ञेमध्ये आता बदल होत नाही की आहे का, होईल का, मग संसारामध्ये पण थोडं जाऊ, थोडा परमार्थ पण करू. परमार्थच आहे, परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. ही जी वृत्ती आहे दृढ झालेली, अतिशय त्याची प्रज्ञा त्याच्यामध्ये इतकी स्थिर झालेली आहे की बिलकुल त्या गोष्टीपासून इकडे तिकडे किंचित मात्र तो डळमळत नाही, असा तो स्थितप्रज्ञ. म्हणजे ही जी आहे ही निष्ठा लागते. आध्यात्मिक मार्गावर आल्यावर, पारमार्थिक मार्गावर आल्यानंतर की ही काय झाली, हे आपली दृढ श्रद्धा लागते. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्या अवधारणा सांगितली. शास्त्र आणि गुरुवाक्य जे काही शास्त्राने आम्हाला सांगितलेलं आहे, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, आणि गुरुवाक्याने जे आम्हाला सांगितलेलं, म्हणजे गुरूंच्या द्वारे जे काय त्याचा अर्थ आम्हाला सांगितला गेलेला आहे, सत्यबुद्ध्या अवधारणा, ते सत्यच आहे. मग शास्त्र काय सांगतंय, शास्त्र हेच सांगतंय अंतर्बहिष्ठ तत्सर्व व्याप्यम नारायण स्थित. हेच शास्त्र, आत बाहेर अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर स एकहा तदैक्षत. या सर्व गुणांनी ह्यचेद वेदी
आता सत्यमस्ती, या सर्व जे काही गुण आहे, हे सर्व जे काही प्रमाण आहे, याद्वारे एकच परमेश्वर या ठिकाणी आहे आणि तोच परमेश्वर याच जन्मामध्ये आत्ताच, वेळ नाही घालवला पाहिजे. शास्त्र म्हणतं, केनोपनिषद काय म्हणतंय, वेळ नाही गेला पाहिजे. इह चेद वेदी आता सत्यम असती, न चेत इह अवेदी महती विनष्टी. नाहीच जाणलंस तर काय होणार आहे, या जन्मामध्ये पण नाही, तर आत्ता तुला कळायला लागलं त्या क्षणी आत्ताच काय कर, ते जे पारमार्थ तत्व जे आहे ते परमार्थ तत्व जाणून घेण्याचा लगेच प्रयत्न कर. अजून करतो, मग रिटायरमेंट झाल्यावर करतो, आणखी 2 वर्षांनी थांबतो, एवढंसं काम व्हायचं मग करतो, काही नाही. कशासाठी सुद्धा थांबू नकोस. मनात आलं ना आता सत्य संकल्पाचा दाता नारायण, काय की बाबा आता ते फक्त तत्व प्राप्त करून घ्यायचं, बस आता लगेच त्याच्यासाठी प्रयत्न कर. बाकी हे सगळं आहेच आहे. काय लटिका व्यवहार सर्व हा संसार. संतांनी तेच सांगितलं, वाया एर झार हरिविण. त्याच्यामध्ये हरी नसेल तर काही कशाचा उपयोग नाही. म्हणून तो हरी जो आहे, ते हरीचं तत्व जे आहे, त्या हरीचं तत्व आत्ता लगेच जाणायला घेत. नचेत इह अवेदी सांगितलं उपनिषदांनी आम्हाला. नाही जाणलं तर काय होईल, महती विनष्टी, महान असा विनाश तू तुझा करून घेशील. महान विनाश करून घेशील म्हणजे काय, पुन्हा पुन्हा या 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे, या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये तुला पुन्हा पुन्हा यावं लागेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. याच्यामध्ये सर्व दुःखच आहे. त्यानंतर आदौ कर्म प्रसंगात कलयति कलुषम मातृक्ष स्थितम माम. हे सर्व जे आहे संसार मात्रामध्ये केवळ दुःखच आहे. म्हणून काय, जन्म मृत्यू जरा दुःख हेच सांगितलं. याच्याबद्दल जर बाहेर पडायचं असेल तर स्वस्वरूपाचं ज्ञान अथवा असं गुणातीत, तिथं स्थितप्रज्ञ सांगितलं, इथं पुन्हा तोच विषय. या गुणांना ज्यावेळेस तो अतीत करेल, त्याच वेळेस तो काय होईल, त्याला त्या स्वस्वरूपाचं, ते ब्रह्मतत्वाचं, परमेश्वर तत्वाचं, परमेश्वर काय आहे हे त्याला कळेल. आणि एकदा त्याला कळलं की अशा प्रकारे सर्वत्र परमेश्वरच आहे, त्याची दृष्टी आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव स्वपाकैच पंडिता समदर्शन. हा सांगितलं की सर्वत्र समान दृष्टी त्याची, वासुदेवच सर्व. हेच गीताने सांगितलं, हेच गीतेने आम्हाला सांगितलं की सर्वत्र वासुदेव ज्यावेळी दृष्टी होईल, हीच वासुदेवच सर्व म्हणजेच ब्रह्मदृष्टी होईल. सर्वं खल्विदं ब्रह्म यमात्मा ब्रह्म प्रज्ञानं ब्रह्म अहम ब्रह्मास्मी. ही जी महावाक्य आहे, या महावाक्यांच्या द्वारे काय सांगितलं, सर्वं खल्विदं ब्रह्म, सर्व जे आहे ते ब्रह्मच आहे. वासुदेव सर्वं, तेच आम्हाला गीतेने सांगितलं. हे सर्व जे काय आहे वासुदेवच आहे, वासुदेवाच्या व्यतिरिक्त अन्यत काही नाही. आणि म्हणून संत असतील, महात्मे असतील, ध्रुव असेल, प्रल्हाद असेल, यांना ती दृष्टी झाली. एकनाथ असतील, नामदेव असेल, या सर्वांना काल प्राणीमात्रामध्ये जे खळांची व्यंकटी सांडोतया सत्कर्म रतिवा भूता परस्परे जडो मैत्र जीवांची, ही भावना निर्माण झाली. भूता परस्परे जडो मैत्र जीवांची, हे जे आहे हे काही वासुदेव सर्वम, हे जे तत्व आहे हे वासुदेव सर्वम या तत्वाची असणारी भावना. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, ती भावनाच तिथे माऊलींनी व्यक्त केली. आणि म्हणून सर्व संत असतील, महात्मे असतील, ऋषी मुनी, हे सर्व जे काही आहे आध्यात्मिक मार्गावर चालणारे तत्वज्ञ पुरुष जे आहेत, आता अधिकारी जे पुरुष आहेत, या सर्वांचा असणारा आध्यात्मिक क्षेत्रामधला अनुभव हा एकच असतो. अनुभवामध्ये भिन्नता नसते. संतांचा अनुभव वेगळा, ऋषींचा वेगळा, महात्म्यांचा वेगळा, सगळ्यांचा अनुभव एकच आहे. वासुदेवच सर्व, म्हणजे जे काय आहे हे वासुदेवच आहे, परमेश्वरच आहे. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील परमेश्वर राहिला हृदयातून उपाशी. अंतश्च आत्मान अजम दृष्मा भ्रमंती मूढा गिरिगव्वरेषु. या ठिकाणीच आहे तो.
अंतस्थ आत्मान अजम न दृष्ट, या ठिकाणी असणाऱ्या त्या परमात्मत्वाला न जाणता काय इकडे फिरून तिकडे फिरून काय मिळणार आहे, ज्या ठिकाणी आहे तिथेच पहा. हा जो अनुभव आहे, हा अनुभव सर्वांना एकच. आणि तो अनुभव कधी येतो? तो गुणातीत स्थितप्रज्ञ ज्यावेळेस तो आपल्या साधना मार्ग, ही सगळी साधना आहे, लगेच होणारा मार्ग नाही आहे. हा आला न झाला ही साधना आहे. याला अनेक म्हणून शुचीनाम श्रीमताम देहे, अनेक वर्षाचे म्हणून तप सांगितले. तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व तपो ब्रह्मेति सतपोतप्यत सतपस्तप्त्वा यदकं सर्वमसृजत, की अशा प्रकारे या तपाच्या द्वारेच ह्याची प्राप्ती. दुसरं काही नाही. गेला आणि याने करतो त्याने करतो काही नाही. याला तपसा ब्रह्मविजिज्ञासस्व, तुला ब्रह्म जर प्राप्त करून घ्यायचं तर तपच. तद्विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छेत, त्या ठिकाणी जाऊन तुला तप करूनच ती विद्या प्राप्त करून घेतली पाहिजे. आणि अशा प्रकारे ती जी एकदा तुला विद्या प्राप्त झाल्यानंतर काय होशील? तू गुणातीत स्थितप्रज्ञ, त्या अवस्थेला गेल्यानंतर सर्वत्र वासुदेव हा जो भाव आहे, हा जो शास्त्राचा सिद्धांत आहे, सगळ्यामधनं जे काय सांगितलेलं आहे ते हेच सांगितलं की वासुदेव सर्व काय आहे हे वासुदेवच आहे, हा दृढ होईल. आणि म्हणून अशा प्रकारे मग त्याच्यासाठी या ठिकाणी अर्जुन पुन्हा या ठिकाणी प्रश्न उत्तरे करतात की कशा प्रकारे तो जो आहे या गुणांना अतीत केलेला आहे तो साधक, त्याचं आचरण, त्याचे लक्षणं, अथवा त्या गुणांना कशा प्रकारे अतीत करायचं, त्याच्यावर विजय कशा प्रकारे प्राप्त करायचा, हे अर्जुन 21व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात. आचार्य भाष्य काय म्हणतात तेव्हा आचार्य म्हणतात, कैर्लिंगैः चिन्नैः त्रीन् एतान् व्याख्यातान् गुणान् अदितः अतिक्रान्तो भवति प्रभो किमाचारः कस्याचारयत किमाचारः कथं केन च प्रकारेण एतत् त्रीन् गुणान् अतिवर्तते. हे प्रभो, काय या पूर्वी वर्णित तीनही गुणांच्या अतीत पार झालेला, की अशा प्रकारे जे काय सांगितले यापूर्वी म्हणजे याच्या अगोदर 14व्या अध्यायामध्ये हे काही 3 गुण सांगितले. कोणते? सात्विक, राजसिक आणि तामसिक. यापूर्वी वर्णित ते त्यांचं सगळं वर्णन केलं आत्तापर्यंत, की 20व्या श्लोकापर्यंत त्याचे असणारे लक्षण जे काय सत्वा संजाय ते ज्ञानम रसोलो भव्यच प्रमाद मोह तपसा वगैरे काय काय त्याचे असणारे लक्षण त्या ठिकाणी सांगून हे प्रभो, यापूर्वी तिन्ही गुणांच्या अतीत, अशा प्रकारे या 3 गुणांच्या अतीत या तिन्ही गुणांना ज्यांनी पार केलेलं आहे, पार झालेला पुरुष कोणत्या लक्षणांनी युक्त असतो, मग त्याच्यामध्ये कोणती लक्षणं येतात, ज्यांनी या तिन्ही गुणांना पार केलेला आहे कोणती लक्षणं त्यामध्ये येतात, अर्थात त्याचे आचरण कसे असते, तथा कोणत्या प्रकारचा मनुष्य या तिन्ही गुणांना पार करतो त्याचं आचरण कसं असतं, अथवा कोणत्या प्रकारचा मनुष्य कुठल्या त्याच्यामध्ये काय क्वालिटीज आल्या आहेत, की त्या क्वालिटी आल्यानंतर तो काय करतो, या तिन्ही गुणांना पार करतो, काय आहे नक्की त्याचा उच्चार पुन्हा या ठिकाणी सांगण्यासाठी भगवंत म्हणतात. काय म्हणतात? पुन्हा 22व्या श्लोकाच्या द्वारे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. काय म्हणतात? गुणातीत त्याचा असणारे 22व्या श्लोकाची प्रपीठिका उपोद्घात. पहिल्यांदा काय म्हणतात आचार्य? पाहू. आचार्य म्हणतात, गुणातीतस्य लक्षणं गुणातीतत्वोपायं च अर्जुनेन पृष्टः अस्मिन् श्लोके प्रश्नद्वयार्थं प्रतिवचनं. श्री भगवान वाच यत्तावत् कैर्लिंगैः युक्तो गुणातीतो भवतीति तत् शृणु. काय म्हणतात की वरील श्लोकात काय म्हणजे कुठल्या 21व्या श्लोकामध्ये वरील श्लोकात अर्जुनाने काय केलं? गुणातीताचे लक्षण आणि गुणातीत होण्याचा उपाय विचारला, की गुणातीताचं असणारे भगवंत लक्षण आणि गुणातीत होण्याचा उपाय, की काय काय केलं पाहिजे, काय साधना केली पाहिजे. साधना आपण सगळेच करतो, परंतु नक्की काय साधना केली पाहिजे, की जी साधना केल्यानंतर आम्ही अशा प्रकारे त्या गुणांना अतीत होऊ. नक्की कुठल्या मार्गाने साध्यापर्यंत जायचं असेल तर साधना म्हणजे मार्ग जो आहे हा मार्ग त्या मार्गाने व्यवस्थित गेलं पाहिजे, मार्ग चुकून चालणार नाही. म्हणून तेच सांगितलं. म्हणून उपाय आणि या ठिकाणी काय आहे, त्या ठिकाणी असणारी लक्षणं उपाय जे आहेत ते गुणातीत होण्याचा असणारा उपाय व लक्षणं या ठिकाणी विचारला. या दोन्ही प्रश्नाची उत्तर देण्यासाठी श्री भगवान म्हणतात. आणि म्हणून भगवंत 22व्या श्लोकामध्ये असणारी ती लक्षणं, तो उपाय, ते गुणातीत होण्याचं काय आहे उद्देश, हे सगळं जे आहे हे 22व्या श्लोकापासून पुढे आता भगवंत सांगण्याचा आरंभ करतात. तर भगवंत काय म्हणतात पाहू. 22व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात,
प्रकाशञ्च प्रवृत्तिञ्च मोहमेव च पाण्डव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. की अशा प्रकारे काय प्रकाशञ्च प्रवृत्तिञ्च मोहमेव च पांडव. प्रकाशञ्च म्हणजे सात्विक गुण, प्रवृत्ती राजसिक, मोहमेव तामसिक, हे तिन्ही गुण जे आहे प्रकाश प्रवृत्ती मोह हे सर्वच्या सर्व काय उत्तम प्रकारे न द्वेष्टी संप्रवृत्तानी. ते ज्यावेळेस प्रवृत्त होतात त्यावेळेस हा काय करतो, जरी ते प्रवृत्त झाले तरी काय करतो, हा न द्वेष्टी, हा त्याचा द्वेष करत नाही. न निवृत्तानी कांक्षे, आता निवृत्त झाले तरी त्याची इच्छा करत नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याच्या मनामध्ये थोडक्यात त्याचा द्वेष पण करत नाही आणि ते प्राप्त करण्याची इच्छा सुद्धा करत नाही. आले तर म्हणजे काय राहतो, ते असणाऱ्या साक्षी भावाने त्याचा असणारा परिणाम जो आहे तो गुणवर्धन झाल्यानंतर, जसं सांगितलं राजसिक काय कर्मयोगामध्ये घेऊन जाईल, तामसिक जो आहे त्याला निद्रा आलस्यामध्ये घेऊन जाईल. अशा प्रकारे त्याचे जे परिणाम जे होणारे आहेत अंतःकरण पटलावरती, हे कोणतेच परिणाम, हा काय आपला स्थित साक्षी भावाने फक्त ते पाहत राहील. ज्याप्रमाणे आपण काय त्या ठिकाणी साक्षी भावाने पाहतो, काय ज्यावेळेस पिक्चर किंवा चित्रपट पाहायला जातो आपण, त्या पडद्यावर जे काय जे चाललेलं असतं ते फक्त काय करतो, साक्षी भावाने पाहतो. त्याप्रमाणे इथे अंतःकरण पटलावर ह्या निर्माण होणाऱ्या ऊर्जा सात्विक राजसिक तामसिक ह्या सगळ्या त्या प्राप्त झाल्या पाहिजे. प्राप्त झाल्यानंतर काय त्याविषयी तो काय करतो, तो साधक जरी आला तरी त्याचा द्वेष करत नाही. आता निवृत्त झाला तरी त्याची इच्छा, आता हे माझ्यापासून गेले लांब चालले म्हणून काय करत त्याची इच्छा पण करत नाही. म्हणजे आहे त्या स्थितीमध्ये साक्षी भावाने तो फक्त आहे तसाच, त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम त्याच्या अंतःकरणावर होत नाही. त्याचा असणारी काय ॲक्शनला रिॲक्शन, थोडक्यात हा जो आहे हा गुणातीत जो आलेला आहे हा कुठल्याच प्रकारची रिॲक्शन देत नाही. रिॲक्शन देत नाही म्हणजे त्याच्या अधीन होत नाही. फक्त पाहण्याचं तो पुढं जे कार्य आहे ते पाहण्याचं कार्य करतो त्या ठिकाणी हा साक्षी भावाने. आचार्य काय म्हणतात, प्रकाशंच सत्वकार्यम प्रवृत्तींच रकार्यम मोहम एवच तमकार्यम इत्येतानि न द्वेष्टी संप्रवृत्तानि सम्यक विषय भावेन उद्धूतानि. की सत्वगुणाचे कार्य काय, सत्वगुणाचा प्रकाश, रजोगुणाचं कार्य प्रवृत्ती, तमोगुणाचं कार्य मोह, हे जेव्हा प्राप्त होतात अर्थात विषयानुसार उपलब्ध जसे जसे पुढचे विषय त्या त्या विषयांच्या अनुषंगाने काय होतात ते त्या ठिकाणी प्रगट होत जातात, त्या त्या विषयाच्या अनुसार उपलब्ध होतात. तेव्हा तो त्यांचा द्वेष करत नाही. जरी प्रगट झाले तरी हा काय, हा त्यांचा द्वेष करत नाही की हा का प्रगट झाला, तू का प्रगट झाला आहे. म्हणून त्या ठिकाणी फक्त काय तो पाहतोय, त्याच्यावर अंतःकरण पटलावर येणारे हे सर्व गुण आहेत. हा सात्विक गेल्यानंतर राजसिक येईल, राजसिक गेल्यानंतर तामसिक येईल. म्हणजे सर्वच्या सर्व जे गुण आहे हे काय एकामागे एक एकामागे एक एकामागे एक हे सर्व गुण येणारे आहे आणि जाणारे आहेत. आपण जरी आपलं केवळ आपल्या अंतःकरणाचं निरीक्षण करत बसलो, एका ठिकाणी शांत बसायचं आणि काय करायचं, काही करायचं नाही, फक्त आपल्या काय स्वतःची परीक्षा अंतःकरणाची जे करायची असेल तर शांत बसून बघा. काही बघा आपल्या आप जे भाव आहे, काही वेळा अंतःकरणामध्ये प्रसन्न चित्त होतं, काही वेळानंतर थोडीशी राजसिक विचार होतात, पुन्हा कधीतरी तामसिक विचार होतात. म्हणजे अशा प्रकारे ज्या वृत्ती आहे त्या वृत्ती काय आहे, या काय त्याची जी आपण कर्म केलेली आहे त्या कर्माच्या असणाऱ्या फलाच्या अनुषंगाने त्या त्या वृत्ती तिथं निर्माण होतात. त्यांना फक्त पाहण्याचं काम या ठिकाणी हा करत असतो. म्हणजे मग काय म्हणून त्याचा द्वेष पण करत नाही आणि ते प्राप्त व्हावं म्हणून आसक्ती बुद्धीने पण तिथे जात नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये हा तसाच राहतो. मम तामसा प्रत्ययजातः तेन अहम मूढः तथा राजसी प्रवृत्तिः ममोत्पन्ना दुःखात्मका तेन अहम राजसा प्रवर्तते प्रचलति स्वरूपात् कष्टं मम वर्तते यः अयं मत्स्वरूप अवस्थानात् भ्रंशः तथा सात्विको गुणः प्रकाशात्मा मां विवेकत्वम् आपादयन् सुखे संजयन् मध्नातीति तानि द्वेष्टि असम्यक् दर्शत्वेन तदा एवं गुणातीतो न द्वेष्टि संप्रवृत्तानि.
त्याचप्रमाणे की अशा प्रकारे अभिप्राय हा आहे की माझ्यामध्ये तामस भाव उत्पन्न झाला, त्यामुळे मी मोहित झालो, त्यामुळे दुःख रूप म्हणून पहिल्यांदा काय माझ्यामध्ये तामस भाव निर्माण झाला, आता त्याला वाटलं, आणि त्या तामस भावामुळे आता मी काय झालो, मी त्या तामस भावामुळे आता मोहित झालो, मी मोहाला प्राप्त झालो, अशा प्रकारे तो विचार काही करत नाही. त्यानंतर त्याचप्रमाणे दुःखरूप राजसिक प्रवृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली, त्यामुळे मी आता राजसिक प्रवृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली. या राजसिक प्रवृत्तीमुळे मला आता कर्मामध्ये मला ही कर्म करायला लागत आहेत, मी कर्मामध्ये प्रवृत्त झालो, अशा प्रकारे सुद्धा तो विचार करत नाही. त्यामुळे मी स्वस्वरूपापासून विचलित झालो. हे जे स्वरूपस्थिती आहे वरून विचलित होणे आहे ते माझ्यासाठी खूप मोठे दुःख आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे तो काय म्हणतोय, त्यामुळे राजसिक नंतर त्याचप्रमाणे दुःखरूप राजसिक प्रवृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली, त्यामुळे मी कर्मात प्रवृत्त झालो. या राजसिक प्रवृत्तीमुळे आता मी काय झालो, कर्मामध्ये प्रवृत्त झालो, आणि त्यामुळे काय झालं, त्यामुळे मी स्वस्वरूपापासून विचलित झालो. हे जो स्वरूपस्थितीवरून विचलित होणे आहे ते माझ्यासाठी खूप मोठे दुःख आहे. स्वस्वरूपाच्या स्थितीवरून विचलित होणं हा काय त्या आनंदामध्येच आहे, परंतु अशा प्रकारे त्या गुणाच्या अनुषंगाने हे विचलित होणं हे काय, हे दुःख आहे. त्याचप्रमाणे प्रकाशमय सात्विक गुण माझ्यामध्ये विवेकत्व प्रदान करून सुखामध्ये नियुक्त करतो. अशा प्रकारे साधारण मनुष्य अयथार्थदर्शी असल्यामुळे त्या गुणांचा द्वेष करतात. की अशा प्रकारे जे साधारण मनुष्य आहे, हा साधारण मनुष्य काय करतो, अशा प्रकारे त्या गुणांचा अयथार्थदर्शी असल्यामुळे त्या गुणांचा द्वेष करतात. ज्याच्यामुळे काय झालं, मी विचलित झालो, आणि विचलित झाल्यामुळे काय झालं, माझ्या स्वरूपस्थितीवरून मी विचलित होतोय, आणि मी माझ्यासाठी खूप मोठं दुःख आहे. अशा प्रकारे विचार कोण करतात, अयथार्थदर्शी असल्यामुळे. जे साधारण मनुष्य आहे, हा साधारण मनुष्य अयथार्थदर्शी असल्यामुळे त्या गुणांचा द्वेष करतात. याच्यामुळे काय झालं, मी माझ्या साधनेमधून च्युत झालो. अशा प्रकारे ते काय करतात, द्वेष करतात. परंतु हा गुणातीत जो आहे तो काय करतोय, तो गुणातीत पुरुष त्याची प्राप्ती झाल्यावर त्यावर द्वेष हा द्वेष वगैरे काही करत नाही. जसं सर्वसाधारण मनुष्य त्याचा हे कशा हा गुण कशाला आला, आता हे कर्म करण्याची प्रवृत्ती का झाली, आता हा लोभ हा प्रमाद का निर्माण झाला, अशा प्रकारे जे मनामध्ये विचार करून सुखदुःख अनुभवतात, तसा हा त्यापासून सुखदुःख अनुभवत नाही. तर मग काय करतो, यथाच सात्विकादी पुरुषा सात्विकादी कार्याणि आत्मानं प्रति प्रकाश निवृत्तानि कांक्षति न तथा ज्ञातीत निवृत्तानि कांक्षति इत्यर्थः. म्हणजे अशा प्रकारे त्याचप्रमाणे जसा सात्विक राजसिक व तामसिक पुरुष जेव्हा सात्विक अधिक भाव आपले स्वरूप दाखवून निवृत्त होतात तेव्हा पुन्हा त्यास इच्छितात, तसा गुणातीत त्या निवृत्त झाल्या गुणांच्या कार्यांची अपेक्षाही करत नाही. हा जो गुणातीत जसा ज्याप्रमाणे सात्विक राजसिक आणि तामसिक पुरुष यामधला सात्विक जो भाव आहे तो काय शुद्ध ज्ञानात्मक असल्यामुळे जेव्हा सात्विक अधिक भाव आपले स्वरूप दाखवून म्हणजे ज्या सात्विक वृत्ती ज्यावेळेस होईल ती अत्यंत जवळ असल्यामुळे आपण प्रसन्न चेतसा राहतो. ही जी वृत्ती आहे स्वरूप दाखवून पुन्हा काय होतात, ते निवृत्त होतात. कारण त्यानंतर सात्विक गेल्यानंतर पुन्हा राजसिक येणारे, पुन्हा तामसिक येणारे, पुन्हा सात्विक येणारे, हे चक्रच आहे त्याचा अनुषंग. परंतु या ठिकाणी सात्विक भावामध्येच मला स्थिर राहायला पाहिजे. अशा प्रकारे सात्विक अधिक भाव आपले स्वरूप दाखवून निवृत्त होतात तेव्हा पुन्हा त्यात इच्छितात, तसा गुणातीत. परंतु हे जे काय आहेत, कोण इतर जे आहेत, कोण अयथार्थदर्शी, ते काय करतात, नाही ह्या भावातच मला स्थित राहिलं पाहिजे, हाच भाव मला प्राप्त करून घेतला पाहिजे, अशा प्रकारे त्या भावात स्थित राहू इच्छितात. त्याप्रमाणे त्यात तसा गुणातीत त्या निवृत्त झालेल्या गुणांच्या कार्याच्या तसा हा गुणातीत आहे, ते येऊ जाऊ हा त्यांच्या कार्याची अपेक्षा करत नाही. का बरं, एतद्ना परप्रत्यक्षं लिंगम किम तर्हि स्वात्मप्रत्यक्षात आत्मविषयम एव एतद्लक्षणम नहि स्वात्मविषयम द्वेषम आकांक्षा वा परः पश्यति. आणि म्हणून काय, परंतु ही सर्व लक्षणे दुसऱ्याला प्रत्यक्ष होणारी नाही. सगळे जे काही लक्षणं आहेत ते जो स्वतःचा अनुभव आपण स्वतःच घेतो. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जो अनुभव आहे हा प्रत्येकालाच आहे. म्हणून तेच सांगितलं, ही सर्व लक्षणे दुसऱ्याला म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये आता कोणत्या लक्षणं आहे, सात्विक आहे, राजसिक आहे, तामसिक आहे, हा दुसरा जाणू शकत नाही.
मग कोण? त्याला म्हणून तेच सांगितलं, सर्व लक्षणे दुसऱ्याला प्रत्यक्ष होणारी नाही तर कशी आहे, तर ते आपल्या अप्रत्यक्ष होणारे. ज्याला त्याला माझ्या आत्ता अंतःकरणापटलावर कोणता भाव आहे हे मलाच कळणार आहे. माझ्या शेजारी दुसरा जरी बसलेला असता तरी त्याला तो कळणार नाही. आपल्या आपच प्रत्यक्ष होणारे आहेत आणि म्हणून ससंवेद्य आहेत. ज्याचा भाव त्यालाच कळतो. काय भाव आहे त्याचा आत्ता? सात्विक आहे का, राजसिक आहे का, तामसिक आहे? आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून ससंवेद्य आहे. कारण आपल्यामध्ये होणारा द्वेष, आकांक्षा दुसरा पाहू शकत नाही. कारण प्रत्येकाचा भाव जो आहे हा प्रत्येक स्वतःच पाहू शकतो, दुसरा तो पाहू शकत नसल्यामुळे त्याचा असणारा अनुभव जो आहे तो सुद्धा तो स्वतःच घेऊ शकतो. आणि म्हणून अशा प्रकारे तो गुणातीत आहे. तो गुणातीत मग काय करतो? त्याचा असणारा अनुभव म्हणजे त्याच्यामध्ये साक्षी भावाने पाहत असल्यामुळे त्याच्या नादी न लागता सात्विक जरी निर्माण झाला, राजसिक निर्माण झाला, तामसिक निर्माण झाला, लगेच त्याच्या कार्याची प्रवृत्ती त्या अनुषंगाने होत नाही. राजसिक निर्माण झाला लगेच उठला आणि लगेच कामाला गेला, स्थिर भावाने त्या ठिकाणी तो राहील. आणि जो त्याच्या अधीन होईल तो लगेच उठेल. राजसिक निर्माण झाला की कार्य करेल, तामसिक झाल्यावर निद्रा करेल. हा असं नाही. हा काय करतो? हा सर्व अवस्थेमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो. मग तो गुणातीत आहे. आता गुणातीत पुरुष कसा आचरण करतो, त्याचं आचरण काय आहे, कशा प्रकारे तो आचरण करतो, ते पुन्हा 23व्या श्लोकामधून सांगण्याचा प्रयत्न केला. जे त्या ठिकाणी सांगितलं दुसऱ्या अध्यायामध्ये तेच पुन्हा या ठिकाणी आता तेच असणारी लक्षणं तिथं स्थितप्रज्ञाच्या अनुषंगाने सांगितलं, इथं गुणातीताच्या अनुषंगाने सांगण्याचा प्रयत्न केला. काय म्हणतात तेच सांगितले इथं आता कुठल्या अध्यायात? 23व्या श्लोकाच्या माध्यमाद्वारे. उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणा वर्तन्त इत्येव यो वतिष्ठति लिंगते. की अशा प्रकारे तो कसा? जो उदासीन प्रमाणे तेच चाललंय आता विषय सगळा कसा आहे? उदासीन वदासीन गुणा उदासीनाप्रमाणे साक्षाने त्याच्यामध्ये जास्त लक्ष देत नाही की अरे असंच झालं होतं, राजसी जर झाला होता कर्म केलंच पाहिजे, असं झालंच पाहिजे, तसं झालं, अशा प्रकारे उदासीन वृत्तीने हा राहतो. तो उदासीन प्रमाणे स्थित आहे. आणि काय? गुणांद्वारा त्यानंतर गुण जरी त्या ठिकाणी प्रकट झाले तरी हा विचलित होत नाही. गुणैर्यो न विचल्यते. हा विचलित होत नाही. स्थिर भावाने, उदासीन भावाने, स्थिर भावाने त्या ठिकाणी तो विचलित होऊ शकत नाही. त्यानंतर तसेच गुणामध्ये हा गुणेषु वर्तन्ते गुणा वर्तन्त इत्येव गुणा गुणेषु वर्तन्ते. ते गुण आहे ते त्यांच्या अनुषंगानेच राहत आहेत. अशा प्रकारे विचार करून गुणच गुणामध्ये वर्तत आहेत म्हणजे त्या भावानेच ते राहत आहे. या भावनेने तो काय करतो? यो अवतिष्ठती न इंगते. तो न इंगते. तो जो आहे तो आपल्या स्वरूपामध्येच काय तर स्थित राहतो आणि कुठलाही त्यानंतर त्या गुणांच्या अधीन होऊन त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल जो करून घेत नाही. पाहू काय म्हणतात आचार्य. उदासीनवत यथा उदासीन न कस्यचित पक्षम भजते तथायं गुणातीत गुणातीतो उपाय मार्ग अवस्थित आसीन आत्मभावं गुणैः यः संन्यासी न विचाल्यते विवेक दर्शनावस्था उदासीनाप्रमाणे. तसा उदासीन असतो. तू कुठल्याही याच्यामध्ये तो काय जास्त लक्ष घालत नाही. जो आपण म्हणतो तू फार उदासीन, तू उदासीन या कार्यामध्ये तू का बरं लक्ष घालत नाही, तो काय जास्त त्यांचं टेन्शन घेत नाही थोडक्यात. त्याप्रमाणे उदासीन प्रमाणे स्थित झालेला अर्थात उदासीन पुरुष कोणताचाच पक्ष घेत नाही. दोघं जरी किती आले सांगायला माझा पक्ष घेतो, कोणाचाच घेत नाही. तो आपला शांत भावाने बसून राहतो. कोणाचाच पक्ष घेत नाही. त्याप्रमाणेच हा गुणातीत होण्याच्या उपायरूप मार्गामध्ये स्थित झालेला हा आत्मज्ञानी संन्यासी गुणांद्वारे विवेक ज्ञानाची स्थिती पाहून विचलित होत नाही. हा जो त्या गुणातीत जो आहे हा त्याच्या अनुषंगाने जरी कितीही काही झालं तरी तो जो आहे त्याच्या संयमाने त्याचा परिणाम जो आहे त्याचा परिणाम याच्या अंतःकरणावर होत नाही. आणि मग अंतःकरणावर त्याचा परिणाम न झाल्यामुळे किंवा करून न घेतल्यामुळे हा विचलित होत नाही. हा स्थिर भावाने राहतो. कशा प्रकारे? तदेतत् स्फुटीकरोति गुणाः कार्याकरण विषयाकार परिणता अन्यन्यस्मिन् वर्तन्ते इत्येव अवतिष्ठति छन्दभङ्गभयात् परस्मै पदप्रयोगः यः अनितिष्ठति इति वा पाठांतरं न इंगते न चलति स्वरूपावस्था एव भवति इत्यर्थः. अशा प्रकारे काय म्हणतात याला स्पष्ट करतात. काय म्हणतात? करतात की
कार्य म्हणजे शरीर, कर्ण म्हणजे इंद्रिय आणि विषय यांच्या आकारामध्ये परिणित झालेले कार्य, कर्ण आणि विषय. हे कार्य म्हणजे शरीर, कर्ण म्हणजे ही इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि विषय जे आपण उपभोगतो. श्रोत्रम तप चक्षुर असण्याच्या शब्द स्पर्श रूप रसगंध याचे असणारे जे विषय जे आहेत त्या विषयांच्या आकारामध्ये परिणित झालेले काय गुणच एकामध्ये एक वर्त. हे गुण जे आहेत हेच काय करतात, हे एकमेकांशी तेच गुण त्याच्याशीच काय होतात, एकमेकांमध्ये वर्तत आहे, एकमेकाशी त्यांचा संबंध येत आहे असा जो समजून स्थिर राहतो तेच त्याच्यामध्येच गुणागुणेषु वर्तन्ते. इंद्रिय आणि इंद्रियांचे असणारे विषय एकमेकांमध्येच वर्तत आहेत अशा भावाने समजून हा काय करतो, हा स्थिर राहतो, हा चलयमान होत नाही. त्यामुळे हा काय करतो, हा चलयमान होत नाही, विचलित होत नाही, अर्थात अविचल भावाने स्वस्वरूपामध्ये स्थिर राहतो. त्या आपल्या स्वस्वरूपामध्ये हा स्थिर राहतो. येथे छंदभंग होऊ नये म्हणून अवतिष्ठते. यद्यपि अवतिष्ठ छंदभंग होऊ नये म्हणून या ठिकाणी ह्याच्यामध्ये अवतिष्ठती आलाय शब्द दुसऱ्या 23व्या अध्यायामध्ये. तो काय अवतिष्ठती आला तर येथे छंदभंग, येतो जो छंद आहे त्या छंदभंग होऊ नये म्हणून अवतिष्ठते हे आत्मनेपद या स्थानावर आहे. अवतिष्ठते हे आत्मनेपद पाहिजे, परंतु त्या स्थानावर अवतिष्ठती हे परस्मै पदाचा प्रयोग केला गेला आहे. अथवा योवतिष्ठती च्या स्थानावर यो अनुतिष्ठती असा पाठांतर समजावा. ते थोडं त्या याच्या अनुषंगाने कशा प्रकारे त्याच्यामध्ये असणारा व्याकरणाचा विषय त्यांनी सांगितला. पुन्हा 24व्या असणारा श्लोक मग काय होता, तो गुणातीताचा असणारा पुन्हा 24व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात काय, कशा प्रकारे त्याचा असणारी अंतःकरणाची वृत्ती आहे ती सांगण्याचा पुन्हा 24व्या श्लोकाचा प्रयत्न केला त्यांनी. काय म्हणतात, समदुःख सुख स्वस्थः समलोष्टाश्मकांचनः तुल्यप्रिया प्रियो धीरः तुल्यनिंदात्मसंस्थितिः. की कशा प्रकारे अशा प्रकारे तो साधक आहे, तो गुणातीत आहे, धैर्यवान साधक काय सुखदुःखामध्ये काय होतो, सुखदुःखात काय सम सुखदुःखात सम आपल्या स्वरूपात स्थिर राहतो. सुख असो दुःख असो हा आपलं जे आहे आपल्या स्वस्वरूप जे आहे त्या स्वरूपामध्ये स्थित राहतो. आणि त्याचप्रमाणे काय समलोष्ट अश्म कांचन, त्याच्यासमोर तुम्ही मातीचं ढेकूळ टाका, दगड टाका, सुवर्ण टाका, याच्यामध्ये सुद्धा काय हा स्थिरच राहतो. त्यानंतर तुल्यप्रिय अप्रिय हा त्याला प्रिय असो अप्रिय असो याच्यामध्ये कुठे राहतो, हा समज राहतो. आणि तुल्य निंदा आत्मसंस्थिती ही त्याची कुणी निंदा करो अथवा स्तुती करो त्याच्यामध्ये काय करतो, त्याच्यामध्ये सुद्धा हा समसमान राहतो. म्हणजेच काय अशा प्रकारे जो गुणातीत आहे तो सुखदुःख असो, सुखदुःखामध्ये सुद्धा तो स्थिर राहतो. त्याला तुम्ही सुवर्ण कांचन मृत्तिका काही द्या त्याच्यामध्ये सुद्धा तो हा स्थिरच राहतो. त्याला काय एखादी गोष्ट प्रिय असो अप्रिय असो त्याच्यामध्ये पण तो स्थिरच राहतो. त्याची कुणी निंदा करा आणि स्तुती करा त्याच्यामध्ये काय हा स्थिरच राहतो. म्हणजेच काय या कुठल्याही गोष्टींचा व्यावहारिक गोष्टींचा याच्यावर कोणताच परिणाम होत नाही. काय म्हणतात तो आचार्य, समदुःख सुख समे सुखदुःखे यस्य स समदुःख सुखः स्वस्थः स्वे आत्मनि स्थितः प्रसन्नः समलोष्टाश्मकांचनः दोष्टञ्चाश्मा च कांचनञ्च समानी यस्य स समलोष्टाश्मकांचनः. जो सुखदुःखात समान आहे, जो का सुख असो दुःख असो तो समानच आहे. कुठल्याही प्रकारे अंतःकरण पटलावर त्याचा परिणाम याच्या होत नाही. म्हणून तो काय जो सुखदुःखात समान आहेत, अर्थात सुखदुःख ज्याला समान प्रतीत होतात कसे असते याची भावना त्याच्याबद्दल काही बदल सुख असो दुःख असो, अरे मला एवढं दुःख प्राप्त झालं, काय करू आता मी, केवढा हा दुःखाचा आघात झाला, अशा प्रकारे फार विलाप पण करत नाही. आणि फार सुख मिळालं म्हणून फार त्याचं फार अरे मी किती मस्त आनंदात आहे, किती सुखात मी राहतोय, किती सुखात माझे दिवस चालले असं पण काही म्हणत नाही. दोन्ही अवस्थेमध्ये हा उदासीनच असतो. म्हणजेच सुखदुःखामध्ये ज्याला समान प्रीती होते, जो स्वस्थ अर्थात आपल्या आत्मस्वरूपात स्थित आहे प्रसन्न, तो काय आपल्या स्वस्वरूपामध्येच, त्याला बाकी कशाशी काही घेणं नाही देणं नाही, तो आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थित राहतो. जो समलोष्टाश्मकांचन आहे अर्थात माती दगड सोने याच्यामध्ये ज्याच्या नजरेमध्ये समान आहे त्याच्यासमोर मृत्तिका द्या, त्याला दगड द्या, त्याला सोनं द्या, त्याला रजत द्या, याच्या नजरेमध्ये ते सगळं समानच आहे, त्याला काही त्याशी घेणं नाही देणं.
सगळं एक समसमान आहे. त्याचप्रमाणे तुल्यप्रिया प्रिय प्रियंच प्रियंच प्रिया प्रिये तुल्य समे यस्य सायं तुल्यप्रिया प्रिय धीरः धीमान् तुल्यनिंदा संस्थितिः निंदा च आत्मसंस्थितिः च तुल्ये निंदा संस्थितिः यस्य यतेः स तुल्यनिंदात्मसंस्थितिः. जो तुल्यप्रिया प्रिय आहे किंवा तुल्यप्रिय अप्रिय, काही चांगली गोष्ट असो वाईट गोष्ट आहे याच्या मनावर त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणजे जो तुल्यप्रिय अप्रिय आहे अर्थात तुल्य अप्रिय प्रिय दोघांनाही समान समजतो. काही कुठल्या असं अप्रिय येऊ दे, अप्रिय प्रिय आला म्हणून अगदी अरे अरे आला आला म्हणून त्याला फार अगदी जाऊन फार भेटायचा प्रयत्न करत नाही. अथवा अप्रिय आला म्हणून अरे हा कशाला आला ह्याच्यामुळे आता मला हे होईल, काही नाही. प्रिय येऊ अप्रिय येऊ आपल्या जागे बसून ह्याची आपली साधना जसं चाललंय तसंच चालू आहे, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही तेच सांगितलं. म्हणून काय तो दोघांचाही समाज समजतो. जो धीर बुद्धिवान आहे त्याचा तुल्य निंदा आत्मसंस्थिती, ज्याच्या विचारात आपली निंदास्थिती समाना झालेली आहे. कोणी त्याची येऊन निंदा करत बसा, त्याला काही बोलत बसा, त्याला काही नाही. अथवा कोणी येऊन तिथं स्तुतीपाठ येऊन त्याची स्तुती करत बसू तरी काही याला फरक पडत नाही. म्हणजे अशा प्रकारे सर्व अवस्थांमध्ये काय हा समसमान आहे. आपल्या नंदीला समान निंदा आणि स्तुतीला समान समजलेला आहे. म्हणजेच काय व्यावहारिक क्षेत्रामध्ये होणाऱ्या कुठल्याही गोष्टींचा परिणाम ज्याच्या अंतःकरण पटलावर होत नाही. हे सगळं जे आहे सांसारिक सत्य आहे, हे तो जाणतो. हे वास्तविक सत्य नाही. आणि म्हणजे वास्तविक सत्य आहे परमात्मा. त्या परमात्माकडे त्याची अंतःकरणाचा ओढा असल्यामुळे तो आता ह्या सर्व व्यावहारिक सत्यामुळे विचलित होत नाही. हे अतिशय स्पष्ट. त्यानंतर 25व्या श्लोकातून पुन्हा तेच सांगितलं. मान अपमान असो अथवा तुल्य मित्र शत्रू हे काही असो, सर्वारंभ परित्याग काही गुणाती सस उच्यते. पुन्हा तोच विषय जो आहे ते पुन्हा 25व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितला. मानापमानयो तुल्य तुल्यो मित्रानि पक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणाती सस उच्यते. अशा प्रकारे तो मान असो अपमान असो मित्र शत्रू पक्षामध्ये तो समसमान राहतो. त्याला काही हा मित्र आहे हा शत्रू आहे, ह्याने माझा मान केला ह्याने माझा अपमान केला काही फरक पडत नाही. सर्वारंभ परित्यागी. आता काय मला करायचंय कुठल्याही प्रकारचा आता नारळ फोडायला जात नाही पुढे, काही आता नको म्हणून सर्व कर्माचा आरंभ न करणं कुठला सर्वारंभ परित्याग. काहीच आता करायचं नाही. शांत जे आहे वेदांत शास्त्र चिंता जी आहे तेवढंच फक्त आता करायचं, बाकी काही करायचं नाही. चिंतन जेवढं आहे तेवढं. सर्व कर्माचा आरंभ न करणारा तो त्यागी तोच गुणातीत म्हणणार. म्हणजे अशा प्रकारे ज्याच्याकडनं कुठल्याच प्रकारचा आरंभ होत नाही अशा प्रकारचा असणारा हा गुणातीत या ठिकाणी समजला जातो. त्याचा असणारा 25व्या श्लोकाचा विशेष अर्थ आचार्यांचं भाष्य उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. श्लोक संख्या अध्याय 5.